मित्रहो, आज आपण आपल्या एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो म्हणजे शिक्षकाची बदलती भूमिका. आता असा विषय आपण का घेतो आहे? काय झालं असं किंवा शिक्षकाला आपली भूमिका बदलायला लागते? पूर्वी काय भूमिका होती आणि आता बदलायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे, ह्याचा थोडासा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. आता हे बदल कशामुळं करतो आहे आणि बदल नेमका कोणता आपल्याला अपेक्षित आहे? पहिलं कारण कोणतं आहे पहा. आपण असं म्हटलं की ह्याच्यापूर्वीचं म्हणजे आता 2020चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्या अगोदर 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे आणि त्या धोरणानुसार काही बदल झालेले आहेत. या धोरणामध्ये जर आपण काही गोष्टी पाहिल्या तर आपल्याला लक्षात येईल की आपण असं पाहिलं होतं की पदवी आणि नोकरी यांचा विच्छेद, म्हणजे खरं म्हणजे असं म्हटलं होतं आपण की नोकरी आणि पदवी याच्यामध्ये संबंध का ठेवता कामा नये. म्हणजे विनाकारण लोकांनी केवळ नोकरीसाठी शिक्षण घ्यायचं अशी भूमिका असता कामा नये, अशी ती साधारणपणे एक भूमिका होती. नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणखी त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य असं होतं की पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी काय केलं होतं की पूर्वी ज्याला आपण शिक्षण खातं ज्याला म्हणत होतो त्याला आपण आता 86च्या धोरणामध्ये आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्रालय असं नाव दिलं. आता याच्यामुळं काय बदल झाला असं म्हणल्यामुळं काय बदल झाला आणि काय इकडं आपल्याला बदल होणं अपेक्षित आहे त्यानुसार. तर पूर्वी काय होतं पहा, आपण शिक्षण म्हणलं की साधारणपणे शिक्षणाकडं बघताना कदाचित थोडा भाबडेपणा असेल म्हणा किंवा काही मला माहीत नाही, परंतु एक जसं तुम्ही मला नेहमीच आठवतं की आम्ही जेव्हा शाळेत शिकलो तेव्हा त्या शाळेमध्ये प्रेषिता प्राथमिक शाळांची नावं अशी होती. माझ्या शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण मंदिर कळंब. दुसऱ्या गावात जर शाळा असेल तर त्या ठिकाणी शाळेचं नाव असायचं जीवन शिक्षण मंदिर, त्या गावाचं नाव. आता ही कल्पना काय होती त्याच्या पाठीमागची, तर शिक्षण म्हणजे थोडीशी एक काहीतरी थोडीशी पवित्र वस्तू आहे आणि ते पवित्र ज्ञान किंवा पवित्र ज्ञानाचं दान आपण या ठिकाणी करत असतो, अशी ती भूमिका सगळी त्या ह्याच्यामध्ये होती, शिक्षणाकडे पाहण्याची होती. शिक्षणामुळं एक सद्ग्रस्त निर्माण व्हावा, अत्यंत याला खरं तर शिक्षणाचं मूळचं ध्येय असं म्हणलं होतं किंवा मोक्षप्राप्ती, आत्मविष्कार वगैरे वगैरे. तर अगदी त्याच्यापासून जरी आपण इतकं जरी नाही टोकाला गेलो तरी सुद्धा आपण असं म्हणत होतो की तो सभ्यग्रस्त व्हायला पाहिजे, समंजस, ज्याला गुड सॅमॅरिटन का इंग्रजी भाषेत सांगायचं म्हणजे गुड सॅमॅरिटन असं तो व्हायला पाहिजे अशी अपेक्षा होती. आता या धोरणामध्ये आपण काय केलं, शिक्षणाला काय म्हणलं, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मनुष्यबळ विकास खाते किंवा मंत्रालय. म्हणजे काय पहा, आता माणसाकडं तुम्ही पाहताना तुम्ही काय म्हणून पाहतात, तर ते मनुष्यबळ म्हणून पाहतात. म्हणजे विकासाचं जे काय ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ते मनुष्यबळ आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही उत्पादक घटक म्हणून तुमच्याकडे फक्त पाहिलं जात आहे आणि त्या दृष्टीनं आता आपल्याला शिक्षणसुद्धा ते विचार करायचा आहे. म्हणजे माझा जो विद्यार्थी पुढं आता तयार होणार आहे तो उत्पादक कसा बनेल. कारण तो आता पहा की आपण काय म्हणलं की मनुष्यबळ विकास मंत्रालय असं म्हटलं आपण. तर आता तुम्ही ते थोडंसं ज्याला सांस्कृतिक वगैरे हा थोडंसं मी असं म्हणणार नाही की आपण सोडून दिलेलं आहे, पण तिकडचा ऐवजी थोडासा आपला जो काही लंबक आहे तो थोडासा इकडं आलेला आहे आणि त्या माणसाला आपण आता एक चांगला कारागीर बनवणं, उत्पादक घटक बनवून थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला विचार करायचा आहे. अशा पद्धतीची आपली मानसिकता शिक्षकाच्या मानसिकतेमध्ये बदल होणं अपेक्षित आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय होतं बघा, शिक्षणाला आपण म्हणलं की ते संस्कार होतात बा. म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आपण मगाशी म्हणलं तुम्हाला की आपण त्याला थोडंसं पवित्र वगैरे अशी साधारणपणे एक संज्ञा दिल्यामुळं मग ते संस्कारामध्ये म्हणजे आम्ही असं म्हणायचो काय नेमकं संस्कार म्हणजे काय, तर जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये एखादी पूजा करतो आणि त्यावेळेला अभिषेक घालतो बा. त्या अभिषेकामध्ये असं असतं, मी पाहिले काही ठिकाणी की ते महादेवाच्या पिंडीच्या वरच्या बाजूला एक मोठा तांब्या असं ते हे बांधलेला असतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवून थोडा एक थेंब त्या पिंडीवर पडत असतो. आता अशी अपेक्षा नाही की ते तांब्या सगळं ओतून द्यायचं त्या पिंडीवर, ही कल्पना नसते. म्हणजे काय होतं पहा, हळूहळू एक थेंब त्या ह्याच्यावर पडत असतो, आज त्याला आपण अभिषेक म्हणतो. तसंच या ठिकाणी शिक्षण संस्कार जे आहे अशी कल्पना असते आपली की आपल्या संपूर्ण शिक्षण प्रक्रियेमध्ये थोडे आपण त्या
मुलांच्यावर काही असं टाकत जातो आणि ते संस्कारातून ते एक मनुष्य चांगला ह्युमन बिईंग असा किंवा चांगला मनुष्य असा घडत असतो. आता ही सगळी ती कल्पना होती. आता आपण काय कुठे चाललो, तर त्या थोड्याशा कल्पनेकडून आता आपण चाललो स्किल डेव्हलपमेंटकडं. कारण म्हणलं आता आपण काय करतोय ते थोडं बाजूला ठेवलं आहे. अगदी मी पुन्हा म्हणतोय लक्षात घ्या, आपण ते पूर्ण नाकारलेलं नाही, पण थोडासा तिकडचा भर कमी करून आता आपण थोडंसं स्किल डेव्हलपमेंटकडे आलो. का आलो स्किल डेव्हलपमेंटकडे? तर आपण असं म्हणलं ना की आता माणसाला आपण उत्पादक घटक अशा दृष्टीने त्याच्याकडे पाहायला लागलो. म्हणजे ह्युमन रिसोर्स मटेरियल म्हणून पाहायला लागलो आपण आता त्या माणसाकडं. ह्युमन म्हणून पाहत नाही तर मटेरियल, रिसोर्स मटेरियल म्हणून पाहतो आहे. आणि मग रिसोर्स मटेरियल म्हणून पाहायचं असेल तर आता आपल्याला त्या मुलामध्ये म्हणा किंवा त्या व्यक्तीमध्ये म्हणा, व्यक्तिमत्वामध्ये स्किल डेव्हलपमेंट करणं आवश्यक आहे. कुठलं तरी स्किल डेव्हलप व्हायला पाहिजे की जेणेकरून ती व्यक्ती ही उत्पादक होईल अशा अर्थानं. आणि मग त्याचा परिणाम आता या ठिकाणी काय पहा, आता या ठिकाणी पहा काय झालेलं आहे की निगोशिएशनचे कोर्सेस आले, स्किल डेव्हलपमेंट, मूलोद्योगाच्या धर्तीवर सर्व स्तरावरील अभ्यासक्रम. म्हणजे आतासुद्धा आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये आपण पाहिलं तर 6वीपासूनच आपण आता वर्क एज्युकेशन किंवा ज्याला व्यावसायिक शिक्षण आपण आणलेलं आहे. म्हणजे त्याचं कारण असे आहे की आता आपल्याला केवळ मगाशी म्हणल्याप्रमाणे भाबडेपणाने चालणार नाही, तर आपल्याला ती व्यक्ती ज्यावेळेला काही तरुण होईल त्यावेळेला कमीत कमी स्वतःचा चरितार्थ त्याला भागवता यावा, एवढं तरी त्याला आर्थिक उत्पन्न मिळवता यावं, असा काहीतरी एखादा व्यवसाय करता यावा, अशा प्रकारची व्यावसायिक कौशल्य प्राप्त व्हावीत, अशी ती कल्पना असल्यामुळं सगळ्या अभ्यासक्रमामध्येच आपण आता थोडासा तो जो घटक आहे हा मूलोद्योगाचा म्हणा किंवा वर्क एज्युकेशनचा हात आपण घातलेला आहे. आणि त्यामुळं हा बदल आता आपल्याला स्वीकारायचा आहे. आता आणखी काय मोठं बदल घडलेला अलीकडे, कशामुळं आपल्याला पुढं बदलायचं आहे? तर 1991 साली काय झालं, तर जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण ह्या 3 गोष्टी आल्या. आता त्यामुळे झालं काय पहा, वास्तविक पाहता महाविद्यालयाचा जर आपण विचार केला तर महाविद्यालय स्तरावर काय झालं की जसं की गुणवत्तेचे निकष आले, नॅक आलं, IQAC आलं वगैरे वगैरे. परंतु ते की पेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी झाली, जरी आपल्याकडं विनादांचं जे धोरण आहे 86 साली जरी आलं असलं 84-86ला, तरीसुद्धा खऱ्या अर्थानं ज्याला पाठबळ मिळालं ते या आपण जे जागतिकीकरणात आपण आलो, हे धोरण आपण स्वीकारलं आणि त्यामुळं मग विनादानी संस्था हा जो एक मोठा प्रकार आपल्याकडं उदयाला आला. आणि मग हे जर सगळं झालं की प्रश्न असा आला की नुसतं विनादानी कॉलेजीकडून चालणार नाही, त्यांची गुणवत्ताही टिकून राहिली पाहिजे. मग या ठिकाणी त्यासाठी आपल्याला, कारण जास्त ज्या संख्या वाढेल, विनादानाच्या कॉलेजची संख्या आता खूप वाढलेली आहे, आणि मग जर हे असं कॉलेज संख्या वाढणार असेल तर मग त्याच्यावर काहीतरी आपल्याला काय व्हायला पाहिजे, थोडासा गुणवत्ता नियंत्रण करत असलं पाहिजे. आणि म्हणून नॅकसारख्या संस्था या ठिकाणी पुढं आल्या. म्हणजे कॉलेजमध्ये सुद्धा ज्याला आपण IQAC म्हणतो, इंटरनल क्वालिटी असेसमेंट जे आहे ते व्हायला लागलं. आणि नॅकसारखी आता तर काय झालं की नुसती नॅकसारखी संस्थाच नव्हे, तर नॅकचं ट्रेनिंग देणाऱ्या संस्था देखील यायला लागल्या. बरं, ह्या नुसत्या संस्थाच आल्या असं नाही, तर या आता तर हे काम काही वेळेला आता असा विचार यायला लागला की आता आपण खाजगीकडंच जाऊ, म्हणजे खाजगीच एका संस्थेला आपण काम देऊया की त्या त्रयस्थ बॉडीकडूनच आपण तुमचं मूल्यांकन करून घ्यावं. आणि मग आता अलीकडं आपल्याकडं पेपर वाचत असाल तुम्ही, तर आपल्याला माहीत आहे पेपरमध्ये की आपण एक रँकिंग केलं, ह्या अमक्या ह्या 10 पहिल्या युनिव्हर्सिटी आल्या, देशातल्या 100 युनिव्हर्सिटी वगैरे वगैरे. हा जो सगळा भाग आला तो सगळा ह्याच्यातून आलेला लक्षात घ्या, या जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणातून. जागतिकीकरणातून आणखी एक गोष्ट काय आलेली आहे पहा, की आत्ता पण आपण काय करत होतो की शिक्षण देताना नेहमी आपल्या देशाचा विचार करतो, माझ्या देशाचा एक समर्थ असा नागरिक बनला पाहिजे असं आपण म्हणत होतो. आता केवळ हा तुमचा जो विद्यार्थी पुढे तयार होणार आहे तर तो देशाचा नागरिक होणार आहे असं म्हणून चालणार नाही तुम्हाला, तर तो जगाचा एक नागरिक होणार आहे. मग जगाचा जर नागरिक व्हायचा असेल तर, कारण माझा जो विद्यार्थी पुढे जाऊन तो कदाचित फॉरेनला जाऊन सेटल होणार आहे अशी शक्यता आहे. आणि मग जर हा जगाचा एक नागरिक होणार असेल तर विश्वबंधुत्व सारखी कल्पना जी असते, ह्युमन राईटसारखी जी कल्पना असते, ह्या कल्पना त्याच्यावर रुजवणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. त्याचं काय होतं पहा की मग आमचे महाराष्ट्र, त्याचा गुजरात, त्याचा राजस्थान ह्याच्यातली आपली भांडणं, आणि मग अमुक हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ, इतक्या खालच्या पातळीवरून आपल्याला चालणार नाही. आता
एक तर आपण राष्ट्रीयत्वाकडे पहिल्यांदा येणं आणि राष्ट्रीयत्वाच्याही पलीकडे जाणं म्हणजे विश्वबंधुत्वाकडे जाणं. कारण आता मला केवळ राष्ट्राजवळसुद्धा थांबून चालणार नाही, कारण माझा उद्याचा विद्यार्थी असा असणार आहे. म्हणजे जागतिकीकरणामध्ये ही गोष्ट आली. आणखी एक गोष्ट अशी आली की आपल्याला आता आपले जे शिक्षक, माझा जो विद्यार्थी पुढं बाहेर पडणार आहे तो त्याच पातळीवरच असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ पहा की समजा अमेरिकेत एखादा मुलगा ग्रॅज्युएट होत असेल, तर त्या ग्रॅज्युएट झालेला मुलगा जितका समर्थ असेल, त्याच्याकडे जे ज्ञान असेल, जितकी संशोधन असेल, तसाच माझ्याही ग्रॅज्युएट झालेल्या मुलाकडे असली पाहिजे. कारण त्याशिवाय या मुलाला तिथल्या पोस्ट ग्रॅज्युएटला ॲडमिशन मिळणार नाही. आणि म्हणून मग आता आपल्याला हा विचार करावा लागतो की केवळ आम्ही परवा मला एक जण असं विचारलं की आपल्याकडे नेहमी फॉरेनचा विचार केला जातो पॉलिसी ठरवताना आणि मग आपल्याकडे विचार होत नाही, असं नाही. लक्षात घ्या, आपल्या फॉरेनचा काय विचार घ्यावा लागतो, तर जगामध्ये काय चाललेलं आहे आणि आता इथून पुढं तर आपण जग इतक्या जवळ येत चाललेलं आहे की तर जर माझा विद्यार्थी जाणार असेल तर तिथं काय चाललेलं आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे, त्या लेवलचं आपण असलं पाहिजे. आता एवढंच नाही तर आपण 2020च्या ह्याच्यामध्ये काय बदल केलेला आहे, तर ह्याचा संबंध आपण कुठं आणलेला आहे, तर आता आपण परदेशी विद्यापीठांना सुद्धा त्यांचे कॅम्पस या ठिकाणी भारतामध्ये उभा करायला परवानगी दिलेली आहे. त्याचबरोबर आपले विद्यार्थी तिथं शिकायला जातील, हा एक भाग झाला. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना ते शिकायला संधी मिळते, पूर्वी मिळत होती पण आता आणखी मोठ्या प्रमाणात मिळेल. त्याला आपण स्कॉलरशिप पण देणार आहोत. पण त्याही बरोबर तिकडचे विद्यार्थी देखील आमच्याकडे शिकायला येतील, हा एक दुसरा भाग. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आता आपले इथली विद्यापीठं बाहेर जातील, तिथं आपले कॅम्पस उभा करतील. तसंच तिथली विद्यापीठं जी आहेत ती विद्यापीठं आपल्या इथं सुद्धा आता कॅम्पस उभा करणार आहेत. आणि मग तिथली विद्यापीठं जर इथून कॅम्पस उभा करायला लागली तर मग काय होईल, आपल्या विद्यार्थ्याला अमेरिकेतल्या किंवा इंग्लंडमधल्या चांगल्या विद्यापीठामध्ये शिकण्याची संधी इथं बसूनच मिळणार आहे. म्हणजे समजा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, सोलापूर, कोल्हापूर कुठेही त्याचा कॅम्पस स्थापन झाला तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा कॅम्पस जर समजा उद्या कोल्हापूरला किंवा सोलापूरसारख्या ठिकाणी जरी झाला तर त्या ठिकाणी ऑक्सफर्डचं शिक्षण त्याला इथं मिळू शकणार आहे ह्या विद्यार्थ्याला. आणि मग आपल्याला त्या दृष्टीने विचार करावा लागेल. आणखी एक गोष्ट काय होते लक्षात घ्या की हा जो भाग झालाच म्हणजे तिथल्या विद्यार्थ्यांना इथं संधी मिळणार आहे, इथल्या विद्यार्थ्याला तिकडं संधी मिळणार आहे, हा एक भाग झालाच आहे. परंतु आपली जी विद्यापीठ, बाकीची विद्यापीठ आहे, सध्याची जी राज्य विद्यापीठं म्हणू किंवा केंद्रीय विद्यापीठ आहे, त्यांनाही आपल्या शिक्षणाचा स्तर खूप उंचावा लागणार आहे. कारण ही कॉम्पिटिशनला ही विद्यापीठं येतील आणि मग त्या कॉम्पिटिशनला आपण टिकून राहण्यासाठी आपल्याला आपला दर्जा उंचावा लागेल आणि आपल्यामध्ये शिक्षकामध्ये तशा प्रकारची प्रगती करावी लागेल. शिक्षकाला स्वतःमध्ये सुधारणा करून घ्यावी लागेल. म्हणून आपण असं म्हणलं की शिक्षकासाठी प्रगतीदर्शक कार्याची दखल घेतली जाईल. आणि आता आपण घ्यायला लागलेलो आहोत. जिथं आपण API वगैरे पाहतो, प्राध्यापकाला जर एखादा प्राध्यापक असेल तर त्या प्राध्यापकाला एका ग्रेडमधून वरच्या ग्रेडमध्ये जायचं असेल, त्याला किती स्कोअर झाला पाहिजे, APIचा स्कोअर हे ठरलेलं आहे. हे कसे आत्तापर्यंत असं नव्हतं. पूर्वी जर आपण पाहिलं तर एखादा आमचे प्राध्यापक MA सेकंड क्लासवर जो नोकरी लागायचा तो MA सेकंड क्लासवरच रिटायर व्हायचा. त्याला कुठल्यामध्ये काही हा प्रकार नव्हता. आता आपल्याला तसं नाही चालत आता आपल्याला. तर अशा दृष्टीने आता आपल्याला विचार करावा लागेल की मला सातत्यानंच मला सारखं शिकत राहावं. शिक्षकाला स्वतःमध्ये कोणता बदल घडून घ्यायचा आहे, तर सातत्यानं मला काय ते शिक्षण घेत राहिलं पाहिजे, संशोधन करत राहिलं पाहिजे. कारण त्याची आता दखल घेतली जाणार आहे त्या व्यवस्थेकडून. आणि मग ह्याच्यात म्हणलं की नुसतं नॉलेजच नाही, ते नॉलेज आहे, स्किल आहे आणि ह्या दोन्हीच्या म्हणजे शिक्षकाच्या ह्या दोन्हीच्यासाठीचा प्रयत्न होणार आहे. म्हणजे त्याला प्रयत्न करावा लागणार आहे. म्हणजे नॉलेज असेल, त्याचे विषय संबंधित जे विषय असेल त्याचं नॉलेज असेल, त्याचे टीचिंगचे स्किल्स असतील ते स्किल्स असतील, याच्यामध्ये देखील त्यांनी स्वतःची प्रगती करून घ्यायला पाहिजे. आता अगदी साधं एक उदाहरण आपल्याला देईन मी तुम्हाला की खूप चांगलं नॉलेज आहे, परंतु मी आता जुना प्राध्यापक आहे आणि मग मला शिकवायचे, परंतु सर मला हे काही माहीत नाही, तुमचं हे काय टेक्नॉलॉजी काय किंवा ICT काय मला माहीत नाही, असं म्हणून त्याला नाही चालणार. आता तुम्हाला हे शिकावंच लागेल, ते कौशल्य प्राप्त करावंच लागेल, कारण त्याशिवाय गत्यंतर नाही किंवा तरुणोपाय नाही या म्हणलं तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रकार जसा कॉलेजला आहे, शाळांच्या बाबतीत देखील हाच प्रकार आहे. लक्षात घ्या, शाळासाठी सुद्धा आपण काय केलं, मग आता आपण इंटरनॅशनल स्कूल्स आपल्याकडे आलेली आहेत, आपल्या इंटरनॅशनल स्कूल स्थापन झालेले आहेत. आणि इंटरनॅशनल स्कूल स्थापन झाली, काही मुलं श्रीमंताची मुलं तिथे जात आहे ते खरं आहे, परंतु माझ्या शाळेमध्ये जर मुलं यायची असतील उद्या, तर मला त्या अगदी माझं इंटरनॅशनल स्कूल जरी नसलं तर कमीत कमी त्या लेवलला जाण्यासाठी मला सातत्यानं प्रयत्नशील राहावं लागेल.
आणि म्हणून आपण आता अशा इंटरनॅशनल स्कूलच्या दर्जाचं बोर्ड आपण महाराष्ट्र सरकारनं सुद्धा स्थापन केलेलं आहे आणि त्याचा अभ्यासक्रम वगैरे सगळं त्या लेवलचा अभ्यासक्रम आपण तयार करायला लागलेलो आहोत. म्हणजे हे सगळं आहे व्हायचं असेल तर मग शिक्षकाला देखील तशा दृष्टीने तयार व्हावं लागेल. हे केवळ मी पहिल्या माझ्या क्वालिफिकेशनवर राहून मला चालणार नाही. आणि मग या ठिकाणी ह्या ज्या शाळा आहेत म्हणजे आपल्या ज्या शाळा आहेत पहिल्या ह्या शाळा देखील अपग्रेड व्हायला पाहिजेत. आपण जर पाहिलं असेल विशेषतः मी प्राथमिक शाळांच्या बाबतीत नक्की सांगेन मला, कारण मी सगळं जवळून संबंधित आहे ह्या गोष्टीशी 2014पासून. प्राथमिक शाळा जर तुम्ही 5-6 वर्षात पाहिल्या तर खूप सुधारलेले आहेत. त्यांचे भौतिक परिसर पाहिले तर खूप सुधारलेले आहेत. इव्हन शिक्षकांचं सुद्धा मी खूप पाहिलेलं आहे की शिक्षकांचा सुद्धा दर्जा खूप उंचावलेला आहे. मी असं म्हणत नाही की सगळे शिक्षक अगदी सुधारले आहेत आणि सगळं अगदी ऑल वेल असं झालं असं म्हणणार नाही मी. परंतु एक 10 वर्षापूर्वी जर विचार केला आणि आत्ता जर विचार केला तर मी असं अभिमानानं सांगेन की माझा शिक्षक खूप सुधारलेला आहे, खूप सुधारत चाललेला आहे. आता करोना काळामध्येच मी पाहिलं की माझ्याकडं जवळजवळ 1000-1200 शिक्षकांचा तरी कमीत कमी डाटा माझ्याकडे आहे. आणि ते सारखे मला काहीतरी आपलं कोणीतरी व्हिडिओ करत असतो, व्हिडिओनं काहीतरी सांगत असतो, शिकवत असतो, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण देत असतो. म्हणजे हे जे आणि ह्यात आता कौतुक राहिलेलं नाही, हे आता गरज झालेली आहे, हे अगदी अपेक्षित आहे. त्या तुलनेनं अजूनही आपण थोडंसं सेकंडरीला किंवा महाविद्यालयीन शिक्षकाच्या बाबतीत थोडंसं आपल्याला ह्या लोकांनी जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. आपला दर्जा जो आहे आपला दर्जा उंचावावा लागेल. म्हणजे इंटरनॅशनल स्कूल मग अशी म्हणलं आणि जिल्हा परिषद स्कूल जे आहेत ह्या जे शाळांचे जे फरक आहे म्हणजे असं नाही तर काय होईल, जर माझी शाळा साधीच राहिली आणि तिकडे काही मुलं इंटरनॅशनल स्कूलमधून किंवा चांगल्या शाळा शिकायला लागली तर खूप मोठी तफावत निर्माण होईल. आणि मग त्या शाळेत शिकलेला मुलगा आणि माझ्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेला मुलगा हे एकाच ठिकाणी ज्यावेळेला कॉम्पिटिशन जातील त्यावेळेला मग कशी कॉम्पिटिशन होणार, ते बरोबर होणारच नाही ना. कॉम्पिटिशन होण्यासाठी काहीतरी पहिला प्लॅटफॉर्मसारखा असला पाहिजे ना. आणि म्हणून आपल्या ज्या शाळा आहेत त्याचं उन्नयन होणं अत्यंत आवश्यक आहे, त्याला अपग्रेडेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं शासनानं, व्यवस्थेनं आणि शिक्षकांनी या सगळ्यांनी तयार असलं पाहिजे आणि आपण तयारी केली पाहिजे. आता आणखी एक मोठा बदल कोणता झाला आहे समाजामध्ये आणि त्यामुळे आपल्याकडे काय बदल होतील, तर सामाजिक मूल्यामध्ये काही बदल झालेले आहेत. अगदी काही मी सांगेन तुम्हाला की काही गोष्टीची आपल्याला पटो न पटो पण जे झालेलं आहे किंवा होत आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल. एक म्हणजे काही मूल्य जी आहेत त्या मूल्यामध्येच बदल होत चाललेले आहे. पूर्वीची मूल्य होती त्यात मूल्ये थोडीशी काही बदलत चालली. सगळीच बदलली असं म्हणत नाही, कारण काही बेसिक मूल्य असतात ती ही कालातीत असतात, पण काही मूल्यामध्ये बदल होत चाललेला आहे. अगदी उदाहरण मी मुद्दाम दिले होते की लिव्ह इन रिलेशनशिप ही 10-20 वर्षापूर्वी म्हणजे हे अगदी आमच्या पिढीला तर खूपच ही वाईट गोष्ट वाटत होती. काय प्रकार आहे हा, वेडासारखं काय ते करत लोक, अनैतिक आहे असं वाटत होतं. पण आज आता आपण ही गोष्ट तितकीशी अनैतिक मानत नाही. शासन पातळीवर देखील आता ह्याला जवळजवळ मान्यता आपण दिलेली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपला ही कायदेशीर मान्यतासुद्धा दिलेली आहे. म्हणजे हे जर आता एकदा हे सत्य मान्य केलं की मूल्य मान्य केलं तर आपल्याला मग या ठिकाणी काय करावं लागेल की त्याप्रमाणे त्याचा बदल करावा लागेल. नंतर व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक जो आहे, आता त्या अतिरेक म्हणायचं मी थोडा अतिरेक म्हणतो, कदाचित आपल्याला अतिरेक वाटणारही नाही कदाचित, परंतु व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना जी आहे ती थोडीशी अत्यंत टोकाची बनलेली आहे आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि मग त्यासाठी काय करायचं आपण ते नंतर बघूया. हा एक महत्त्वाचा बदल झालेला आहे की निष्ठा वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत ह्याला थोडंसं दुय्यम स्थान आता झालेलं आहे. म्हणजे पूर्वी कसं होतं पहा की काही लोक असे होते की मी म्हणलं तुम्हाला की आमची निष्ठा आहे, माझ्या गुरुजीवर माझी निष्ठा आहे, माझ्या आईवडिलावर माझी निष्ठा आहे, माझ्या धर्मावर माझी निष्ठा आहे, अशा सहजपणे आपण बोलत होतो आणि काही निष्ठा ठेवणारे लोकही होते. आज असं कायमस्वरूपी निष्ठा हा शब्द थोडासा बाजूला पडत चालला आहे आणि काळानुसार बदलत चाललं, निष्ठाही बदलत चालली. त्याला निष्ठा म्हणायचं की नाही मला माहीत नाही, परंतु हे बदलत जात आहे. ही कायमस्वरूपी कुठली गोष्ट राहत नाही. म्हणजे किंबहुना काही वेळेला काही अंधश्रद्धा म्हणता येईल इतकी निष्ठा काही ठेवली जायची. म्हणजे गुरुजीने सांगितलं ना की बस गुरुजीवर निष्ठा आहे, म्हणजे गुरुजीने सांगितलं की चूक असणारच नाही, इतक्या टोकाची निष्ठा होती पूर्वी. किंवा आमच्या धर्मात अमुक अमुक असं आहे ना की हे आमच्या बरोबर आम्ही धर्मनिष्ठ आहोत, कर्मकांडनिष्ठ आहोत. अशा काही वेळा ती अंधश्रद्धेकडे जाणारी होती, परंतु होती हे मात्र मान्य करावं लागेल. आता मात्र असं होत नाही. आता आपण थोडंसं बुद्धिप्रामाण्याला महत्त्व द्यायला लागलेलो आहोत, हे विचार केला पाहिजे आणि आपण थोडं स्वतंत्रपणे लोक विचार करायला लागलेले आहेत. नंतर परस्पर संबंधाची तात्कालिकता
हा एक मोठा बदल झालेला आहे. म्हणजे कसं झालं पहा, की पूर्वी कसं होतं, की मी मग जसा हा वरचाच भाग आहे थोडासा वेगळ्या पद्धतीने मांडतो तुम्हाला, की जे लोक एकमेकांच्या घरात राहत होतो आपण, आपल्या घरातले आईवडील असतील, भाऊ बहीण नातेवाईक सगळे किंवा शेजार पाजारचे लोक जे आहेत, ह्यांचे जे परस्पर संबंध जे होते तर ते इतके घनिष्ठ असायचे. म्हणजे ते एकाला दुःख झालं त्याला त्या दुसऱ्याला त्याचं दुःख व्हायचं असा जो प्रकार असतो, कसं दुसऱ्या सुखदुःखावर तितक्याच तीव्रतेने सहभागी व्हायचं, हा भाग आत्ता हळूहळू कमी होत चाललेला आहे. परस्पर संबंधित तात्काळ म्हणजे एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन. कसं होतं पहा, की एक माझा एखादा मित्र आहे समजा, आणि मी समजा 10-20 वर्षापासून आम्ही दोघं मित्र आहोत, आणि मला त्या मित्राबद्दल कोणतरी काही वाईट काही चुकीचं सांगितलं, तर मी स्पष्टपणे असं म्हणायचो की शक्यच नाही आहे, हे असं करणारच नाही मनुष्य. हे इतकं मी ठामपणे सांगायचो. कारण माझा तो परस्पर जो संबंध होता त्या दोघांच्या संबंधाच्यावर माझी एवढं घट्ट निष्ठा होती, म्हणजे संबंधच एवढे घट्ट होते की आम्हाला नक्की माहिती आहे हा माझा मित्र असं करणार नाही, वागणार नाही. आत्ता आपल्याला असं म्हणत नाही, आता असं आपल्याला म्हणता येत नाही. आत्ता आपल्याला असं म्हणावं लागतं की अमुक अमुक मनुष्य ह्या प्रसंगात चांगला असेल किंवा ह्या प्रसंगात चांगला झाला असेल बाबा, असं जे काही वाक्य आहे, असं जे विधान असतं की असं असू शकेल, म्हणजे काय होतं पहा, की पूर्णपणे तुम्ही त्या विश्वासून नाही, तुमच्या त्या व्यक्तीचा जो तुमचा काही संबंध आहे त्या संबंधावर तुमचा परस्पर संबंध जो आहे त्या परस्पर संबंधाबद्दल तुम्ही 100% त्याची खात्री नाही तुम्हाला, तुम्ही साशंक राहता. पण मला काय सांगता येत नाही बा, मी म्हणतो की मला नाही सांगता येत. पूर्वी चांगला होता पण आत्ता काही मला माहीत नाही काय झालं असेल ते. म्हणजे असं जेव्हा आपण म्हणतो की परस्पर संबंध ही तात्कालिकता हा एक नवीन घटक आता समाजामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर आणखी एक मोठा बदल झाला आहे, ते म्हणजे यशप्राप्ती हेच ध्येय. आणि त्यामुळं मग साधन सुचिता म्हणजे ते ध्येय मिळवण्यासाठी एक साधन जे लागतं ते स्वच्छ, सुंदर, पवित्र असलं पाहिजे. इकडं आपण दुर्लक्ष करायला लागलो. मला यश मिळालं पाहिजे, मला पैसा मिळणं महत्त्वाचं. कसा मिळतो मला माहीत नाही. यश मिळणं मला, मार्क्स चांगले मिळाले पाहिजेत मला, ते कशी मिळाली मला माहीत नाही. हा जो एक प्रकार झालेला आहे, म्हणजे यशाला महत्त्व, सक्सेसला महत्त्व आहे, प्रोसेसला महत्त्व नाही आहे, मिळवण्याच्या मार्गाला महत्त्व नाही, तर मार्गाकडे थोडंसं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि मग ही जर अशा पद्धतीची जर समाजामध्ये मूल्यामध्ये जर बदल झाला असेल, तर आता आपल्याला आपल्या मुलांच्यामध्ये काय करावं लागेल, तर विद्यार्थ्यांना नवीन सामाजिक मूल्यांची जाणीव करून द्यावी लागेल. म्हणजे बघा नवीन आता असं होत आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. अगदी मी तुम्हाला उदाहरण सांगेन की काल परवाची आपण घटना पाहतो की एका मंत्र्याची बाबतीत काहीतरी असं थोडंसं झालं किंवा त्यांनी कुठेतरी बलात्कार केला किंवा असं काहीतरी प्रकार बातमी पेपरला आली. आणि त्याच्याबद्दल मग मी टी व्हीवर चर्चा पाहत होतो आणि एक 2-3 तज्ज्ञ आणि ज्याला आम्ही कवी वगैरे म्हणतो अशी मनाची माणसं होती, ती सुद्धा असे म्हणत होती की ठीक आहे सर, झालं असेल काय असं काही फार ते राजकारणी आहे असं होऊ शकेल. म्हणजे तीव्रतेनं ते चूक झालेलं आहे असं ते म्हणत नाहीत. लक्षात घ्या की ते असंही म्हणतात की कदाचित झालं आहे असेल, पण त्यांचं काम चांगलं आहे की नाही. म्हणजे अशा पद्धतीची मानसिकता समाजाची होत चाललेली आहे. आणि मग समाजाची जर अशा प्रकारची मानसिकता होत चालली असेल तर याची जाणीव आपल्या विद्यार्थ्याला देणं हे आपल्या शिक्षणाचं काम आहे. कारण काय बदल होतो आहे मानसिकता समाजाच्या, ही गोष्ट आपण लक्षात आणली पाहिजे. तर ही नवीन जी मूल्य आहे ती स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणखी एक मी तुम्हाला साधं उदाहरण सांगेन की आमच्या पिढीमध्ये एक 50-60 वर्षापूर्वी 30-40 वर्षापूर्वीपर्यंतसुद्धा की एखाद्याचा घटस्फोट होणं हे म्हणजे आम्हाला खूप असं मनाला क्लेशकारक होतं. एखाद्या आमच्या नातेवाईकाचं म्हणा, मित्रा कुठाची बातमी समजली की असं असं भाऊ त्यांच्या घरात असा प्रॉब्लेम आहे, त्यांचा घटस्फोट झालेला आहे, असं म्हणल्याबरोबर असं जणू काही फार मोठं त्यांनी पाप केलेलं आहे, ते देव फार मोठे पापी आहेत असे बघण्याचा एक साधारणपणे दृष्टिकोन त्या समाजाचा त्या जोडप्याकडे असायचा. आता तशी गोष्ट होत नाही. आत्ता पण असा विचार करतो आहे की असा एक विचार यायला समाजामध्ये की त्या जोडीत जर समजा ते काही नवरा बायको असतील, त्यांनी जर काही परस्पर पटतच नसेल, काय जुळत नसतील विचार, तर त्यांनी आयुष्यभर असंच आयुष्य जगावं का आपल्या? दोघांच्या मनाचा कोंडमारा करून दोघांनी एकत्र राहण्यात काय स्वारस्य आहे तेव्हा? असा विचारात अलीकडे यायला लागला. मग हे जे नवीन म्हणजे आता घटस्फोट देण्यामध्ये मग काय गैर काही नाही फारसं. म्हणजे हे इतकं सहजपणे आता आपण स्वीकारायला लागलो. आणि मग हे प्रकार, हा जो प्रकार आहे, हे स्वीकारायची तयारी आपल्या मुलांच्यामध्ये आपण आता करावं लागेल. आपल्याला ही मानसिकता तयारी करावं लागेल.
आणखी मी तुम्हाला एक सांगेन, पूर्वी अशी कल्पना होती की ते पती म्हणजे परमेश्वर आणि वगैरे वगैरे सगळा असा प्रकार. ह्या श्रद्धा आपल्या भारतीय संस्कृतीतल्या काही परंपरा श्रद्धा होत्या. आता जर एकदा तुम्ही असं म्हणलात की कारण ते बहुतेक वेळा पूर्वी काय हाऊसवाईफ आहे, स्त्री बहुतेक घरात काम करायची. आता जर समजा ती स्त्री दोघेही जर नवरा बायको नोकरीला जात असतील किंवा बाहेर जात असतील, तर मग आता या ठिकाणी पुन्हा त्या स्त्रीकडून तशाच पद्धतीच्या अपेक्षा ठेवायच्या का? तशाच प्रकारची कल्पना करणार का तुम्ही? तशाच प्रकारची या ठिकाणी मागणी करणार का त्या स्त्रीकडून? आपल्याला नाही करता येणार. मग आता तुम्हाला असा विचार करावा लागेल, जर ती स्त्री स्वयंपाक करत असेल तर पुरुषाला देखील मदत करावी लागेल. तर हा जो सांस्कृतिक बदल असेल, तर हे जे काही मूल्य आहे ते मग नाही आमचं मूल्य जे पतिव्रता वगैरे वगैरे म्हणजे पती परमेश्वर मानणार तीच पतिव्रता, असल्या कल्पना भंपक कल्पना म्हणून आता आपण हळूहळू त्याला समजायला लागलेलो आहोत. आणि मग ह्या गोष्टीची कल्पना आपण मुलांना दिली पाहिजे आणि नवीन गोष्टी स्वीकारण्याची मानसिक तयारी आपण मुलांच्यामध्ये केली पाहिजे. तसं आपण हे सांगितलं पाहिजे मुलांना, केवळ ध्येयप्राप्ती महत्त्वाची नसून त्यासाठीचा जो मार्ग आहे तो समाज मान्य असणं हे मूल्य मुलांच्यावर रुजवलं पाहिजे. जरी समाज अशी हे होत असली तरीसुद्धा आपण मात्र केलं पाहिजे की एखादं यश मिळणं नुसतं महत्त्वाचं नाही, तर यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं लक्षात घ्या. म्हणून असं म्हणलं पुढं की यशप्राप्तीमध्येच केवळ आनंद नाही, तर यशप्राप्तीसाठीचा जे काही प्रक्रिया असते ती प्रक्रिया करण्यामध्येच आनंद मिळाला पाहिजे, ते आपण मुलाला शिकवलं पाहिजे. जसं की समजा परीक्षेमध्ये मार्क्स मिळणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही जे काही अनुभव घेत गेलात शाळेमध्ये, अभ्यास करताना, मित्रांच्याबरोबर, संघटाबरोबर, शिक्षकांच्या संवाद साधताना, घरात संवाद साधताना, हा जो आनंद आहे, हा आनंद त्याला घेता आला पाहिजे. केवळ मार्क्स मिळणं म्हणजे माझ्या ह्याची इती कर्तव्य, माझी शिक्षणाची इती कर्तव्यता झाली किंवा शिक्षणाची माझं कर्तव्य पूर्ण केलं असं होत नाही. तर ही गोष्ट आपण मुलांच्या मनावर रुजवणं अपेक्षित आहे. आता आणखी एक मोठा बदल काय झाला पहा, तर RTIचा अधिकार आला होता. 2009ला आपल्याकडे RTIचा अधिकार आपण मान्य केला. खरं म्हणजे किती आपण उशिरा केला लक्षात घ्या. एक माझ्या माहितीप्रमाणे थोडासा अभ्यास जो आहे तो असा, 1908 साली आपण अशा एक प्रकारचं गोखलेंनी बिल मांडलं होतं, म्हणजे इंग्रज सरकार असताना अशा प्रकारचा कायदा करावा म्हणून. आणि आपल्याला उजाडलंच की 2009ला आपण तो कायदा आणला. म्हणजे आता त्यामुळे झालं काय, तर सर्व स्तरावरील मुलांचा समावेश झाला शाळेमध्ये. म्हणजे सर्व समाजातले जे काही ज्याला आर्थिक स्तर म्हणतो आपण, ते सर्व स्तर. आता गरीब वगैरे असं राहिलं नाही की आता गरीब मुलगा जरी असला तरी त्याला त्याच्या शिक्षणाची जबाबदारी म्हणजे 6 ते 14 वयोगटातल्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची जबाबदारी यांनी घेतलेली, शासनाने घेतलेली आहे. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, म्हणजे गरीबातला मुलगा जरी गरीब असला तरीसुद्धा तो मुलगा 6 ते 14 वयोगटातला मुलगा आता शाळेतच येणार आहे, त्याला शाळेबाहेर आपण ठेवणार नाही, त्याचा अधिकार झालेला आहे. केवळ त्याला शिक्षण देण्याचा किंवा शिक्षण घ्यायचा अधिकार नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यायचा अधिकार त्याने प्राप्त केलेला आहे, त्याला मिळालेला आहे. आणि आता नवीन शैक्षणिक धोरणात तर आपण 3 ते 18 म्हणजे 3 वर्षापासून ते म्हणजे 3+ ज्याला 3 पूर्ण झाल्यापासून ते 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे आपण थोडक्यात म्हणूया बालवाडीपासून ते 12वीपर्यंत एवढ्याच काळातला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आत्ता फक्त 6 ते 14 वयोगटातला आहे, आता तर आपण 3 ते 18 घेतलेला आहे. आता ह्याच्यामुळे काय झालं पहा, मग अशी म्हटलं की सर्व स्तरावरील मुलांचा अभ्यास झाला आणि सर्व प्रकारच्या मुलांचा आला. आता सर्व स्तरावर मग अशी आर्थिक स्तर मी म्हणलं मला श्रीमंत गरीब, परंतु त्याचबरोबर समाजातले वेगवेगळे जे काही सगळ्या समाजातले गट होते, जाती असतील म्हणा, काही प्रादेशिक गट असतील, भाषिक गट असतील वगैरे वगैरे, म्हणजे अगदी मी त्याला सांगायचं म्हणजे तुम्हाला की जे भटके समाज होते, अगदी नंदीवाला असेल, गोंधळी असेल, कुठं आदिवासी असेल, पारधी असेल, तर हे जे वासुदेव असेल, हे जे भटके समाज होतं ह्यांचीसुद्धा मुलं किंवा विटभट्टीवर काम करणारा मुलगा असेल म्हणा किंवा आणखी कुठं ऊसतोड कामगाराचा मुलगा असेल, तोही मुलगा आता शिक्षणापासून वंचित राहणार नाही. हे आता त्याला आपण कायद्यानं संरक्षण दिलेलं आहे, त्याला हक्क तो दिलेला आहे. आणि नुसतं ते केलं नाही तर मग कशी म्हणल्याप्रमाणे गुणवत्तेचा आग्रह धरलेला आहे. यांच्या शिक्षणाला शिक्षण तर द्यायचं आहे, मोफत द्यायचं आहे, सगळ्यांना द्यायचं आहे, सक्तीने द्यायचं आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे, हा पण दिलेला आहे. आता ह्याच्यामुळं काय झालं इकडं, आता आपल्याला कोणता बदल करायचा आहे, तर शिक्षकाला सांस्कृतिकची दखल घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे
मी शहरामध्ये शिकवत होतो. माझ्यापुढं जी मुलं होती मध्यमवर्गीय होती, मी पण स्वतः मध्यमवर्गीय होतो. त्यामुळे मी शिकवत असताना, बोलत असताना माझी भाषा आणि माझ्या पुढच्या विद्यार्थी भाषा साधारणपणे सारखी असल्यामुळं शिक्षण देण्यामध्ये किंवा त्यांना घेण्यामध्ये काही फारशी अडचण नव्हती. पण आता तसं होणार नाही. आता माझ्या वर्गामध्ये वेगळ्या समाज घटकातली मुलं आहेत, सर्व जाती धर्मातली मुलं आहेत, सर्व सांस्कृतिक याच्यातली भिन्नतेतली मुलं आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरातली म्हणजे सामाजिक स्तरातली मुलं आहेत. आणि असं असताना ही जी मुलं माझ्यासमोर जी बसलेली आहेत त्यांच्या म्हणजे माझ्या भाषेमध्ये, माझ्या शिकवण्यामध्ये आणि म्हणजे का माझी जी मी जे काही बोलण्याची स्टाईल असेल माझी, मी जी उदाहरणं देईन ती उदाहरणं त्यांच्या परिचयाची आहेत का? त्या मुलाच्या परिचयाचे ते उदाहरण आहे का? त्याला ते समजते का? एखादी गोष्ट समजून सांगण्यासाठी म्हणून आपण उदाहरण देतो. पण ते उदाहरण देत असताना त्याच मगाशी म्हणल्याप्रमाणे जी काय माझ्यापुढे 50-60 मुलं असतील, त्या 50-60 मुलांपैकी प्रत्येक मुलाला ते उदाहरण माहीत असलेलं असं असणार आहे का? ह्याचा विचार करावा लागेल. कारण त्याची पार्श्वभूमी वेगळी असेल. नंदीवाल्याचा पोरगा त्यांनी कधी टी व्ही बघितलेला नसेल कदाचित. कारण आतापर्यंत तो कधी त्यांनी टी व्ही पाहिला नाही. भटकेत हिंडत होता तो गावोगावी. ते पालत राहत होते. मग त्या मुलाला देखील हे पाहायला समजेल असं उदाहरण तुम्हाला द्यावं लागेल. केवळ माझ्यापुढं आहे तर मी म्हणणार की टी व्हीवर मुलांना आमचा कार्यक्रम झाला काल परवा आपण बघितलं का नाही असं म्हणून चालणार नाही. कारण त्यांनी टी व्हीच पाहिलेलं नाही. मग उदाहरण देण्याचा अर्थ राहत नाही. म्हणून ही बहुसांस्कृतिक ह्याची दखल घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांस्कृतिकच्या बाबतीत असं असतं लक्षात घ्या. तर आत्तापर्यंत थोडीशी कल्पना संपूर्ण जगामध्ये अशी होती की बा एक न शिकलेला समाज आणि शिकलेला समाज असे दोन गट आपण साधारणपणे मांडले तर काय होत होतं. शिकलेलं म्हणजे काय तर एक अशी कल्पना मांडलेली होती. हा एक नागर समाज, एक विशिष्ट अशा पद्धतीनं माणसाने वागावं असं एक ढाचा तयार करून सगळ्यांना आपण त्यात बसवायचा प्रयत्न करत होतो. आता आपण असं करत नाही. म्हणजे कुठल्याही संस्कृतीतला मनुष्य असेल, कुठल्याही गटातला असेल तर आपण एका विशिष्ट साचेत त्याला बसवणं, प्रमाणीकरण करणं म्हणून आपण फार तर असा आपला प्रयत्न होता. आता आपण असा विचार नाही करणार. आता आपण असा विचार करणार आहोत की तो जो मुलगा असेल तो ज्या संस्कृती वाढले त्या संस्कृतीची दखल घेणं आणि त्याचा रिस्पेक्ट करणं हे देखील आपल्याला शिकवायचं आहे मुलाला. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय केलं, तुझं काही असू देत ते आम्हाला सांगू नको, आपल्याला काय करायचं हे असंच वागायचं आहे, असं वागणं म्हणजेच चांगलं वागणं, असं बोलणं म्हणजेच चांगलं बोलणं, असं आत्तापर्यंत आपण ठसवत होतो. आता असं आपल्याला करायचं नाही, लक्षात घ्या. तर त्याची संस्कृती आहे त्याचीही दखल घ्यायची आणि त्याच्या संस्कृतीचा रिस्पेक्ट पण ठेवायचा आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि केवळ ही स्वतःमध्ये शिक्षण बदल करून घ्यायचंच आहे. पण इतर जी मुलं आहेत त्या मुलांच्यामध्ये सुद्धा ही बहुसांस्कृतिकत्व जे आहे हे रुजवायचं आहे मुलांच्यामध्ये. म्हणजे आपल्या देशामध्ये वेगळ्या भाषेतले लोक आहेत, वेगळ्या धर्माचे लोक आहेत, वेगळ्या समाज घटकातले लोक आहेत आणि त्यांची छोट्या 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 घटकांची वेगवेगळी कल्चर्स आहेत. लक्षात घ्या. मग आमचंच कल्चर चांगलं आणि आमचंच भाषा चांगली असं म्हणून चालत नाही. मी बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं काय असा थोडासा अभिमान असणं ठीक आहे, परंतु काय वेळेला आपण डोकाकडे जातो. नाही आमची मराठी भाषा म्हणजे अशीच ठीक आहे ना, मराठी चांगलीच आहे नो डाऊट. पण याचा अर्थ कन्नड वाईट असं होत नाही ना. तशीच तमिळ चांगली, तीही चांगली भाषा आहे. त्याचाही रिस्पेक्ट ठेवणं अशा प्रकारची वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे शिक्षकामध्ये आणि मुलांच्यामध्ये देखील आपल्याला ती आणायची आहे. नंतर स्वतःच्या क्षमतांचे विकसन करायचं लागतं. वंचित घटकाच्या मुलांच्या प्रवेशाची जबाबदारी तर आपल्याकडे आलेली, कारण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे 3 ते 18 वयोगटातल्या मुलगा एकही मुलगा आता बाहेर राहता कामा नये, ह्याची सगळी जबाबदारी. मग काही वेळा आपल्याला वाईट वाटतं ना, काय सर आम्हाला म्हणजे आमचीच विद्यार्थी काय सांगतात सर, काय शाळेत शिकवायचं म्हणून आम्हाला, मग काय सरकार सांगते बघा जावा ते झोपडपट्टीतनं मुलं गोळा करा. ते खूप नाराज होतात हे आमचे विद्यार्थी म्हणा किंवा शिक्षक असणारे. मुलांनो हे असं नाही नाराज होऊन चालणार, लक्षात घ्या. आता आपलं हे सुद्धा आपलाच भाग आहे, कर्तव्याचा भाग आहे. कारण आपण त्यांना आता अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळं असं नाराज होऊ नका. काय ही उलट हे एक चॅलेंज समजून तुम्ही काम करा की आपली आता या ठिकाणी खूप मोठी जबाबदारी आहे की एकही मुलगा माझा या ठिकाणी बाहेर राहता कामा नये. किंवा तसं जर राहिला तर ते माझं जसं आपण म्हणतो की माझ्या वर्गाचा निकाल कमी लागला की आपल्याला थोडं वाईट वाटतं ना, की माझ्या वर्गाचा निकाल कमी लागला बा. तर तसं वाईट वाटलं पाहिजे की माझ्या या गावातला ही 4 मुलं शाळेत येत नाहीत असं जर झालं समजा तर ते वाईट वाटलं पाहिजे आपल्याला. ते आपल्याला कमीपणा आहे, आपली उणीव आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे आणि त्या दृष्टीने विचार केला पाहिजे.
आणि म्हणून त्या मुलांना कसं आपल्याला आणता येईल असा आपण विचार करायचा आहे. आणि स्वतःच्या क्षमतांचं विकसन करणं म्हणजे शिक्षण स्वतःच्याही क्षमतांचं करायचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतांचं देखील विकसन करायचं आहे. आणि त्याचबरोबर CC मग त्यामुळं आता काय झालं पहा ह्या तर CC जे आहे म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन किंवा काय म्हणतात तुम्ही सातत्यपूर्ण सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन. तर मूल्यमापन सातत्याने करा म्हणजे मध्ये असं झालं प्रकार काही वेळा की की परीक्षा बंद झाली यांचा मग त्यामुळं आता परीक्षा बंद असं नव्हतंच प्रकार लक्षात घ्या. कल्पना अशी लक्षात घ्या मूल्यमापन हे आपण सातत्यपूर्ण जर केलं केवळ एक परीक्षा मुलं देणार वर्षात नाही आणि त्याच वेळेला तो पास होणार त्याच्यावर आपण ठरवणार असं न करता त्याचं दैनंदिन वर्तन जे आहे हे गुणात्मक असेल आणि वर्गातला शैक्षणिक असेल हे दोन्ही वर्तनाची नोंद ठेवणं त्याचं निरीक्षण करणं त्याचं गुणगान करणं आणि त्याचं मूल्यांकन करणं हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात अपेक्षित आहे. कारण शेवटी आपल्याला काय करायचं लक्षात घ्या RT आल्यामुळं त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला सातत्यपूर्ण मूल्यमापन केल्याशिवाय भाग नाही. अन्यथा काय होईल पहा तुम्ही काय समजा अशी कल्पना करा पण थोडा वेळ की काय नाही बापू तर वार्षिक परीक्षा घ्यायची आपण आणि वार्षिक परीक्षा एखादा हुशार मुलगा अशी कल्पना करा आपण. आता हुशार मुलगा आहे बुद्धिमान मुलगा आहे आणि बुद्धिमान मुलगा शेवटच्या 2 महिन्यात शाळेमध्ये येईल आणि तो अभ्यासून पासही होऊ शकेल का तुमची परीक्षा. तर आपल्याला तसं अपेक्षित आहे का पद्धती परीक्षा पास होणं म्हणजे ते मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं असं आहे का नाही. तर मुलांनी पहिल्या दिवसापासून शाळेत आलं पाहिजे दररोज शाळेत आलं पाहिजे त्याचं वर्तन शाळेतलं आपल्या मित्राबरोबरचं वर्तन शिक्षकाबरोबरचं वर्तन दररोजचे जे काही आपण शाळेत जे काही उपक्रम करतो त्या उपक्रमाचा परिणाम त्यांच्यावर होणं ह्या सगळ्यामधून त्याची गुणवत्ता विकसित होणार आहे. अशा दृष्टीने सगळ्या गोष्टीकडे आपण विचार करायचा आहे आणि मग या दृष्टीनं आपल्यामध्ये आपल्याला बदलून करून घ्यायचं आहे शिक्षण अशा पद्धतीने आपल्या वृत्तीमध्ये विचार करायचा आहे. आता आणखी एक मोठा बदल कोणता झालेला आहे तर माहिती तंत्रज्ञानाचा वापर व प्रसार. तर दूरदर्शन तर जुनच झाला आपण म्हणूया तरी अलीकडे कोरोनामुळे पुन्हा नव्याने त्याला उजळणी मिळाली थोडीशी. संगणक आहे आणि आता मोबाईल ॲप आहे आणि त्याच्यात पुन्हा मोबाईलमध्ये त्याला पण काय सोशल काय म्हणूया आपण त्याला की हा जो काही भाग आहे म्हणजे ॲप्स जे आहे सगळे तर हा जो सगळा भाग आहे याच्यामुळं काय परिणाम झाला पहा. तर याच्यामुळं असं झालं की शिक्षण जे आहे शिक्षण देण्याची प्रक्रिया खूप सोपी होत गेलेली आहे खूप सोपी होत चालली. आता या ठिकाणी सोपी होत जात असताना केवळ शिक्षकाला म्हणजे या ठिकाणी असं झालं पहा मी मग अशी म्हणलं तुम्हाला आता ह्या वर्षी तर आपल्याला जाणवतच आहे की कोरोनामुळं आपण घरी बसून शिकवायला लागलो. म्हणजे मला तसं वाटायला लागलं की मुलांनी शाळेत का जावं असंही काय काय मनात माझा विचार येतो विशेषतः कॉलेजच्या मुलांच्या बाबतीत. जर मला सगळं इथं मिळणार असेल नेटवर मी प्रश्न विचारला की मला सगळं उत्तर मिळत आहे त्या प्रश्नाचं कुठलीही माहिती विचारली मला मिळते मग मी शाळेत कशाला जावं किंवा कॉलेजमध्ये कशाला जावं असाही प्रश्न काय वेळा उपस्थित होईल. इतकं ते सोपं होत चाललेलं आहे. इतके शिक्षक मग म्हणल्याप्रमाणे शिक्षक मोठ्या प्रमाणात व्हिडिओ तयार करतायत टाकतायत मुलं पाहत आहेत मुलं उत्तरं लिहित आहेत. खूप चांगलं आता मी पाहिलं की ऑनलाईन जे शिक्षण चालू आहे सध्या काही शाळातून काही ठिकाणी खूप चांगलं आता ज्या ठिकाणी उपलब्ध नाही हा भाग आपण बाजूला ठेवूया थोडा वेळ. परंतु काय झालेलं आहे लक्षात की आम्ही पाहिलं काही शाळातून ते ऑनलाईन शिक्षक ते पाठ घेत आहेत त्याचे व्हिडिओ ते दाखवत आहेत मुलं त्यांना इंटरॅक्टिव्ह ते बोलत आहेत तिथं आणि मुलांना काही असाइनमेंट दिली जाते मुलांनी ती असाइनमेंट वहीत लिहायची आणि दर शनिवारी वगैरे शाळेत सबमिट करायची म्हणजे ते लिखाणाची पण सवय राहिली. अशा प्रकारे चांगल्या पद्धतीनं ते काम चालू झालेलं आहे. तर हा जो काही टेक्नॉलॉजिकल बदल जो झालेला आहे आणि मग आपल्याला तर काय करायला पाहिजे हे करत असताना आता खरं म्हणजे आता मी असं म्हणलं आहे की टेक्नॉलॉजी विद्यार्थ्याला बनवणं आता विद्यार्थी खरं स्वतःहूनच टेक्नॉलॉजी बनत चाललेले आहेत. तुम्ही सांगायचं काही कारणच नाही नुसतं मुलाला आता मोबाईल द्या तुम्ही मुलं आता आपोआप सगळ्या गोष्टी करायला लागतात. म्हणजे आता मला आश्चर्य वाटेल 5वीचं मुलगंसुद्धा स्वतःची 5वीची 4थीची मुलंसुद्धा स्वतःचेच यूट्यूब चॅनल तयार करतायत यूट्यूबवर आपले व्हिडिओ तयार करतात आणि टाकायला लागलेले आहेत. तर हे आता काय त्यात नवीन राहिलेलं नाही फक्त आता आपलं काम काय आहे ते मला टेक्नॉलॉजी बनवायचं आहे परंतु त्याचबरोबर तो मुलगा दुसरीकडे कुठे भरकटत जाणार नाही एवढं फक्त आपण पाहणं आवश्यक आहे. नंतर इंटरनेटसारख्या माध्यमाचा सुयोग्य वापर करण्यासाठी त्याला तयार करणं. आता या ठिकाणी पहा की आपण असं म्हणतो की इंटरनेट घेतलं तर आपली कुठली मग अशी म्हणलं तुम्हाला की कुठलीही माहिती आपल्याला पटकन गेली की आपली इंटरनेटवर मिळते.
कशाला पाहिजे मास्तर, कशाला पाहिजे शाळा, कशाला पाहिजे प्राध्यापक, हे सरळ सरळ साधी गोष्ट आहे. परंतु हे होत असताना नुसतं आपण इंटरनेट ओपन करून चालत नाही. लक्षात, इंटरनेट आपल्याला जी काय पाहिजे ती माहिती, माहिती बरोबर आहे का, ती योग्य आहे का, ती रास्त आहे का, ती समर्पक आहे का, ती अचूक आहे का, हे गोष्टी पाहायला पाहिजे. ह्या सवयी मुलांना लावल्या पाहिजे. आणि मुळात म्हणजे शिक्षण हे पाहिलं पाहिजे की केवळ नाही मी नेटवरून, अगदी काही लोक अगदी मी पाहतो की PhDचे विद्यार्थीसुद्धा म्हणतात, नाही सर मी नेटवरून रेफरन्स घेतला. अरे नेटवरून रेफरन्स घेतला म्हणजे काय, तो सगळ्याच तुला बरोबर आहे का, तो तुझ्या याला समर्पक होता का, तुझ्या गोष्टीला पुष्टी देणारा आहे का, आणि ज्यांनी कुणी ते नेटवर टाकलेलं आहे त्याची लायकी काय होती, त्याची ऑथेंटिसिटी काय होती, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीनं मग शिक्षकांनी स्वतःमध्येही बदल करायचा आहे. आणि विद्यार्थ्यांना देखील लक्षात आणून द्यायचं आहे की तू इंटरनेटवरून माहिती घेतली म्हणजे सगळं बरोबर असेल नाही, तर ती माहिती व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे, कन्फर्मिटी पाहिजे की बा ती बरोबर आहे माहिती, की ही जे आपण म्हणतोय की आपल्याला जे समजते ते तसंच आहे. ते बऱ्याच वेळा असंही होतं, जेव्हा आपण पुस्तकातला जसा धडा वाचतो आणि धडा वाचत असता किंवा एखादं अगदी पुस्तक वाचतो त्यावेळेला मी जे वाचतो त्यावेळेला मला काहीतरी समजतं, पण ते समजतं ते त्याचा अर्थ तसाच आहे का, हे कुणाकडून तरी कन्फर्मेशन पाहिजे असतं आपल्याला. बरेच वेळा विद्यार्थी म्हणून जेव्हा आपण शाळेत शिकत असतो आणि अशा वेळेला मला कन्फर्मेशन माझ्या शिक्षकाकडून मिळत असतं. तसं नेटवरून सुद्धा माहिती घेत असताना ती माहिती बरोबर आहे का किंवा काय आहे का, ह्याचं कन्फर्मेशन मिळण्याची व्यवस्था शिक्षकांनी स्वतः केली पाहिजे. शिक्षकांची त्याची तयारी असली पाहिजे. त्याला दुसरे काही एखादी सबसिडरी कुठली तरी व्यवस्था आपल्याला सांगितली पाहिजे की बाबा तू ही माहिती नाही इथं घेत जा किंवा हे इथं कन्फर्म करून घे, अशा पद्धतीने. नंतर मोबाईलवर अभ्यासक्रमाचे आणि अभ्यासपूरक ॲप्लिकेशन्स तयार करणं, आता हे आता नवीन अलीकडं तर खूपच झालेलं आहे. आता हे सांगायचं गरज झाली नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात हे आता मुलं तयार करू लागले आणि करणं आवश्यकही आहे. आता एक साधं मी तुम्हाला सांगतो की आता आपण म्हणतो की फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल म्हणा, इंस्टाग्राम असेल म्हणा, ही सगळी समाज माध्यमं जी आहेत, हे समाज माध्यमाचं बऱ्याच वेळा काय असं ऐकतो आपण बाहेर की काय वेळेला गैरवापरही होतो आहे, काय वेळेला कोणी अफवा पसरवण्यासाठी होतं आहे वगैरे वगैरे. पण खूप मी असं पाहिलं आहे की खूप चांगल्या गोष्टी पण होतात. म्हणजे आमच्यासारख्या माणसाला सुद्धा घरी बसल्या खूप माहिती आपल्याला मिळते. काय वेळेला खूप अतिरंजित माहिती असते वगैरे वगैरे, पण आपण ते कन्फर्म केली पाहिजे कुठून तरी. पण माहितीमुळे सहज सोपं झालेलं आहे. आणि मग अशा सोशल मीडियाचा चांगला कसा उपयोग करून घेता येईल असा शिक्षण विचार. आणि आता खरोखर चांगली करायला लागलेली आहेत. लक्षात घ्या, त्या करोना काळामध्ये. आता करोना संपेल, आज उद्या संपत आला, पण आज आपण तर लोकांना हे द्यायला लागलो, आपण प्रतिबंधक लस द्यायला लागलेलो आहोत, त्यामुळे संपून झाला ते. परंतु ह्या गोष्टी टिकून राहिलेत. लक्ष द्या, आता इथून पुढं मुलं केवळ तुमच्यावर अवलंबून राहणार नाहीत, तर ती मुलं आता ह्या सगळ्या ॲप्लिकेशनकडे जातील. आणि मग हे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्यांनी हे समाज माध्यमं जी आहेत, समाज माध्यमाचा कसा चांगला उपयोग करून घ्यायचा ह्याचं आपल्याला मुलांना सांगितलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. एक उदाहरण मी सांगेन तुम्हाला, की मला असं माझ्या डोक्यात प्रश्न असा आला. मध्ये एक नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी असा उल्लेख आहे ठिकाणी की भारतामध्ये 17,000 B.Ed कॉलेजेस आहेत आणि त्यापैकी 10,000 कॉलेजेस फेक डिग्रीज देतात. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की ते कॉलेज बोगस आहेत म्हणा, किंवा ते नीट काहीतरी शिक्षण होत नाही वगैरे वगैरे. आता ते आहेत तर तुम्ही म्हणते कबूल करता, शासनच म्हणते किंवा रिपोर्ट मान्य करतो इतके कॉलेज आहेत. माझ्या डोक्यात असा विचार आला की समजा जी कॉलेज चांगली आहे, समजा जी काय 7-8 हजार कॉलेज चांगले आहेत, त्या कॉलेजमधल्या चांगल्या प्राध्यापकांनी चांगले लेसन्स तयार केले, लेक्चर्स तयार केले, ते जर यूट्यूबवर टाकले, अगदी अभ्यासक्रम हुकूम, तर निश्चितपणे ज्या ठिकाणी त्या मुलांनी नानगंजच्या कॉलेजला प्रवेश घेतला असेल, जिथं काही व्यवस्था नाही असे एखादं कॉलेज असेल, त्या मुलाला देखील चांगल्या प्राध्यापकाच्या लेक्चरचा उपयोग होऊ शकेल. आणि आता असा उपयोग कोण करून घ्यायला लागले आहे, तर प्रायव्हेट काही संस्था. मी आता पाहतो किंवा कुठं ती सरदाना आहे, अमुक आहे इन्स्टिट्यूट आहे, तो आकाश आहे, लॉजिक आहे, अशा इन्स्टिट्यूट जे आहेत, अशा प्रकारच्या मोठमोठ्या कंपनीज बाजारात आलेल्या आहेत. आता खरं तर कंपन्या म्हणायचं का शिक्षण संस्था म्हणायचं मला काही कळत नाही, पण त्यांनी आता फार मोठ्या प्रमाणात 1.5 लाख रुपये फी आहे त्यांची. आणि नीट ते म्हणतात, कुणी 11-12वीचे घ्या, काही म्हणतात ते तुमचं बायजूसारखं आहे ते 5वीपासून 12वीपर्यंत सगळं घ्या. हे सगळे खाजगी संस्थांनी खाजगी लोक आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या संस्था सगळ्या इथं आलेल्या आहेत. मग ह्या जर शेवटी ते तरी काय बायजू म्हणजे किंवा कुठली एखादी कंपनी जरी असेल समजा, तर त्या ठिकाणीसुद्धा शिक्षकाचाच उपयोग करावा लागेल ना ते कार्यक्रम तयार करायला प्रत्यक्षात. आणि म्हणून या ठिकाणी आपले जे शाळेत ज्याला काय आपण फॉर्मल एज्युकेशन म्हणतो, या एज्युकेशनमध्ये किंवा ह्या फॉर्मल सिस्टीममध्ये काम
शिक्षकांनीच ह्याची दखल घेतली नाही आपण, तर कदाचित आपल्या हातातून सगळं निसटून जाईल आणि हे सगळे खाजगीवाले आपल्या हातातून सगळं घेऊन जातील. आणि त्यामुळे आतासुद्धा ते जाणीव व्हायला लागली मला थोडी थोडी, की 11वी-12वीचे वर्ग तुमचे भरत नाहीत, मुलं यायला तयार नाहीत. कारण काय, तर ती मुलं तुमच्यावर अवलंबूनच नाहीत. कारण 12वीवर तुमचे मेडिकलचं ॲडमिशन अवलंबून नाही आणि इंजिनिअरिंगचं ॲडमिशन अवलंबून नाही. कारण त्यांची ते नीट आणि JEE सारख्या परीक्षा आहेत त्यांच्या. आणि JEEचे आणि नीटचे हे खाजगी क्लासेसवाल्यांनी सगळं ताब्यात घेतलेलं आहे. आणि मग असं जर असेल तर मग आपल्या भवितव्यावरच थोडीशी गदा येईल का काय असं वाटायला लागलं मला. आणि म्हणून आपण आत्ताच सावध व्हायला पाहिजे. आपण आपलाच दर्जा सुधारला पाहिजे. ते जे करताय तितक्याच क्वालिटीचं साहित्य मटेरियल जे आहे, लर्निंग मटेरियल जे आहे ते आपण तयार केलं पाहिजे. कारण आता मुलं केवळ फळा आणि खडू ह्यानं शिकतील असं मला वाटत नाही. कारण ह्या कोरोना काळात मुलं जवळ आलेले कॉम्प्युटरच्या मोबाईलच्या, आणि त्यामुळे त्यांना कळून चुकलेलं आहे. खूप चांगले चांगले व्हिडिओ बाजारात विकत मिळतात, खूप पाहायला मिळतं चांगलं चांगलं. त्यामुळं आपलं वर्गातलं वृक्ष अध्यापन ते ऐकायला मुलं तयार होणार नाहीत. म्हणून आपलं अध्यापन कसं जास्त प्रभावी होईल, त्याचा वापर आपल्याला कसं चांगला करता येईल, अशा दृष्टीनं आपल्याला आपली मानसिक तयारी केली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना पण सवय लावली पाहिजे लक्षात घ्या की आता ह्या माध्यमातून शिकण्याची. कारण आता नवीन नवीन कोर्सेस जे येतील ते आता सगळे मूकसारखे, आपण हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा मूकसारखी संस्था आहे, आपण शासनानंच प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे. त्यांनीसुद्धा की जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 2-2.5 हजार कोर्सेस आपण तयार केलेले आहेत. म्हणजे असे जे कोर्सेस आता ओपन कोर्सेस व्हायला लागलेले आहेत. तर मग या ठिकाणी मुलांना देखील सवय लागली पाहिजे की ह्या ॲप्लिकेशनमधनं कसं शिकायचं, या साधनाच्या सहाय्याने कसं शिकायचं, तर अशा दृष्टीनं आपण तयार व्हायला पाहिजे. आता आणखी एक मोठा बदल जो जाणवतो असं मला, तो म्हणजे फुरसतीचा वेळ. की पूर्वी आपलं जे दैनंदिन जीवन जगण्यासाठी माणसाला खूप वेळ द्यावा लागत होता, खर्च करावा लागत होता, कष्ट करावे लागत कष्टासाठी. आपण शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया की पूर्वी काय की दिवसभर कष्ट करायचे, कशासाठी तर 2 वेळच्या जेवणासाठी फक्त कष्ट करायचे. त्याला तेवढंच मिळत होतं दिवसभर कष्ट करून. म्हणजे 2 वेळचं जेवण करण्यासाठी किंवा त्याला दिवसभर राबावं लागत होतं. आज अशी परिस्थिती राहिलेली नाही. समाजात कुठल्याही स्तरावर आज इतकी परिस्थिती राहिली नाही. दिवसेंदिवस थोडासा फुरसतीचा वेळ मिळायला लागलेला आहे. आणि हा जर फुरसतीचा वेळ आता मिळतो आहे कशामुळं, तर यांत्रिकीकरणामुळे मिळतो. यांत्रिकीकरणामुळे हा सगळा फुरसतीचा वेळ मिळतो. जसजसं यांत्रिकीकरण होत चाललं, मी पाहिलं की आता आपण रस्ते करताना मी पाहतो हायवे वगैरे चालू आहेत कामं, तर असं बघतो की ते JCB येत आहे आणि भरभर काम करतात. पूर्वी किती काम करायचे लोक, शेकडो लोक काम करायचे. कुठंतरी रस्ता एखादा किलोमीटर रस्ता तयार व्हायचा तर JCB येते आणि लगेच काम करून जाते. मला अजून आठवते की लहानपणी आम्ही ज्यावेळेस विहीर, एखादा शेतकरी मोठा शेतकरी असायचा तो ज्यावेळेस विहीर खणायचा त्यावेळेस एक 15-20 लोक काम करायचे, विहीर खणायचं. आणि फार तर त्या एका वर्षाच्या सीझनमध्ये कारण साधारण 1 महिना 1.5 महिने ते काम उन्हाळ्यातच करायचं काम असायचं. ते 20-25 लोक काम करायचे आणि फार 7 ते 8 फूट त्याची खोदायची व्हायची विहिरीची. आणि अशी एखादी विहीर चांगली खणायची असेल तर 3, 4, 5 वर्ष ते खणण्यात जायची विहीर खणण्यास. आज अशी ती JCB मशीन आलं की 30 फुटाची विहीर एका दिवसात ते खणून जातं. लक्षात घ्या किती माणसं काम करतात. JCBवर काम करणारे ड्रायव्हर, त्याचं काय क्लीनर आणि 2-4 माणसं काय तर असतील फार तर ते एवढ्या माणसाच्या सहाय्याने सगळं काम चाललेलं आहे. एका दिवसात काम विहीर झाली. आणि मग ही जी माणसं आहेत, ही जी मोकळी राहिली माणसं, जी 20-25 माणसं जी काय दिवस काम करते 2-3 महिने, असे जे मोकळे राहतील. तसंच केवळ मी आता उदाहरण दिलं खेड्यातलं, परंतु शहरात सुद्धा सगळीकडे हा प्रकार आहे. मग हा जो फुरसतीचा वेळ राहील तर त्या फुरसतीचा वेळ त्याचा दुरुपयोग तर होणार नाही यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. मग काय करायला पाहिजे आपल्याला, तर त्याला शारीरिक व्यायामाची सवय लावणं. कारण काय झालं पहा की आता जी म्हणलं तुम्हाला की यांत्रिकीकरण आल्यामुळं फुरसतीचा वेळ मिळायला लागला, शारीरिक कष्ट कमी व्हायला लागले. आणि मग थोडंसं त्याला वर्क फ्रॉम होम म्हणा किंवा अशा घरगुती काम, बैठे काम वाढलं. आणि त्यामुळे काही शारीरिक व्याधी निर्माण होणं, शुगरसारखं म्हणा ज्याला, किंवा जास्त जाडी वाढणं म्हणा, पोट सुटणं म्हणा, हा जो भाग असतो हा सगळा व्हायला लागला. असं जर व्हायचं नसेल तर, आणि मग काही त्यामुळं काही प्रासंगिक किंवा त्या काही संबंधित आजार त्यातनं निर्माण होतात, असं व्हायचं नसेल तर मग शारीरिक व्यायामाची सोय करणं अत्यंत आवश्यक आहे. हे शाळा कॉलेजमध्ये आजही आपल्याकडं आपण इकडं खूप दुर्लक्ष केलेलं आहे. आपण केवळ खेळाचा ताससुद्धा आपण सायन्स गणिताचा किंवा इंग्रजी तासासाठी आपण वापरतो
का तर शारीरिक खेळ किंवा जे खेळाचं काही महत्त्वाचंच नाही अशीच आपली धारणा होत गेलेली आहे. कॉलेजमध्ये सुद्धा ते फक्त एक विशिष्ट ते विद्यापीठाच्या काही टीमसाठी मुलं तयार करणं एवढं उद्दिष्ट करूनच फक्त तेवढाच खेळ काय 10-20 मुलं खेळत असतील तेवढीच. म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये 1000-2000 विद्यार्थी जेव्हा शिकत असतात, हार्डली त्यातली 50 ते 60 मुलं किंवा 100 मुलं मॅक्झिमम खेळत असतात. बाकी कुठलीही मुलं काहीही खेळत नाही. त्यांचा जो तारुण्याचा पीक पिरियड आहे, ज्या वयामध्ये त्यांनी व्यायाम करायला पाहिजे, ज्यामध्ये कसरत केली पाहिजे, त्या वयामध्ये ही मुलं पूर्णपणे या व्यायामापासून लांब आहेत. फक्त 50-60 मुलं सोडली तर असं करून चालणार नाही आपल्याला. तर ह्याची काही तर आपली व्यवस्था करावी लागेल, तसा विचार करावा लागेल. शाळा असेल, कॉलेजमध्ये असेल. नंतर फुरसत वेळ चांगला घालण्यासाठी काही मार्गदर्शन, छंद जोपासणं. म्हणजे शाळा कॉलेजमध्ये आपण काय करतो पहा, मगाशी म्हणल्याप्रमाणे जसं ह्याच्या बाबतीत फिजिकल एज्युकेशन बाबतीत आहे, तसंच कल्चरल ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत आहे. कॉलेजमध्ये केवळ गॅदरिंग किंवा शाळेमध्ये निदान थोडेसे तरी काय आपण दिन साजरे करणं, हे करणं, काय म्हणतो आपण शालाबाह्य उपक्रम किंवा अभ्यासेतर कार्यक्रम करून त्यातनं थोडंफार तरी मुलांना संधी मिळते. पण तीसुद्धा फार कमी. कॉलेजमध्ये तर हा भागच राहत नाही आपल्याकडं. काय होतं, अगदी मोठी कॉलेज आहेत. मग मला थोडंसं काही मी माहिती येते अशी की समजा पुण्याचं फर्ग्युसन कॉलेज म्हणा किंवा कुठलं तरी एखादं मोठं कॉलेज असेल, सोलापुरातलं एखादं मोठं कॉलेज, त्या कॉलेजमध्ये कदाचित एखादं ते कल्चरल मंडळ असतं. आता तर तेही दिसत नाहीत फारशी, परंतु काही ठिकाणी पूर्वी असायची अशी मंडळ. आणि त्यात मग काय काय 10-20 मुलं काय ती नाट्यात भाग घ्यायची वगैरे एवढंच. पण आणि फक्त काय कार्यक्रम तर फक्त वर्षातून ते गॅदरिंग असायचं पूर्वी, तेही आता बंद झालं गॅदरिंग. त्याऐवजी जर आपलं वर्षभर मुलांना गुंतवून ठेवून त्याला वेगळ्या प्रकारचे छंद लावण्यासाठी काही आपल्याला काही कार्यक्रम करता येतील का, असा विचार करावा लागेल. लक्षात घ्या. मग गायन असेल म्हणा, संगीत असेल म्हणा, लेखन असेल म्हणा, जे हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही कला असतील त्या कलेचं शिक्षण देणं, त्या मुलांना गुंतवणं, त्याला छंद लागणं. भले त्यांनी इंग्रजी शिकवू दे, गणित शिकवू, सायन्स शिकवू, आणखी काय शिकायचं शिकू देत, पण एखादा छंद त्याला त्यांनी जोपासला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था, अशा प्रकारची सोय आपण आपल्या कॉलेजमध्ये करणं अत्यंत आवश्यक, शाळेमध्ये सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच हा छंद तर त्याला जोपासायचा आहे, पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, मुलांच्या मनामध्ये एक गोष्ट रुजवायची आहे की जीवनामध्ये आनंद घेण्याचे जे काही मार्ग असतात, ते मार्ग म्हणजे कसा आनंद घ्यायचा असतो हे शिकवणं हे देखील आवश्यक आहे. हे तर सांगितलं पाहिजे. असं होत नसतं. लक्षात घ्या. काय होतं पहा, की समृद्धी आली की मग काय करायचं, समृद्धी आली म्हणजे काय करायचं, चेंज करायचं म्हणजे काय करायचं. मग एक म्हणलं तुम्हाला की ग्रामीण भागातली मुलं तर म्हणजे तरुण मुलं आहेत, राजकारणात जातात, पुढाच्या मागं हिंडणं, ढाब्यावर जाणं, फार दारू पिणं, कुठेतरी एखाद्या कला केंद्रावर जाणं, ही त्यांची चैनीच्या कल्पना असतात. किंवा मोटरसायकल उडवणं. शहरामध्ये तोच प्रकार थोडाफार वेगळ्या प्रकाराने सिनेमाला जाणं, मोटरसायकल उगीच रेस करून इकडे तिकडे घुमवणं, हा जो प्रकार आहे ह्यातनं हाच सगळं चेंज करण्याचा भाग आहे. तर हा जो फुरसत वेळ घालण्यासाठी आनंद कशातनं, म्हणजे मग कविता वाचून आनंद मिळतो, पुस्तक वाचून आनंद मिळतो, हे त्याला शिकवलं पाहिजे, हे त्यांना शिकलं पाहिजे. खेळातून आनंद मिळतो, समाजसेवा करून आनंद मिळतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यात कसा आनंद मिळतो, कसा आनंद घ्यायचा असतो, हे त्याला शिकवणं, त्यात रुजवणं हे अत्यंत आवश्यक असतं. मी म्हणत मला की सामाजिक कामं करणं ह्यासुद्धा एक प्रकारचं सोशल वर्क करणं, ह्यासुद्धा प्रकारचा एक आनंद आहे. त्यासाठी आपण त्याला प्रेरणा दिल्या पाहिजे. जसं आपल्याकडे NSS नावाचा एक प्रकार आहे कॉलेजमध्ये, नाही असं नाही की आपण काय करू, सोशल त्याला जाणीव व्हावी, सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी. पण तसं तेही मी पाहिलं की शहरामध्ये त्या असं ह्याच्यामध्ये NSSमध्ये 50-60 मुलं असतात आणि तीसुद्धा बहुतेक खेड्यातनं शहरात आलेलीच असतात आणि ती पुन्हा खेड्यात जाऊन कॅम्प घेतात. म्हणजे खरं म्हणजे अपेक्षा अशी असते की शहरातल्या मुलांना ग्रामीण भागाच्या जीवनाचा परिचय व्हावा, तिथल्या लोकांचे जीवन कसं असतं ते पाहायला मिळावं. पण ती शहरातली मुलं जातच नाही NSSमध्ये. ती खेड्यातलीच मुलं येतात, ती NSS जातात, तीच परत तिथे जातात श्रमदान करायला. त्यांना काय श्रमदान नवीन आहे तेव्हा त्याच्यामध्ये. आणि म्हणजे हे सगळं आपलं म्हणजे आपण काय करतो आहोत, लक्षात घ्या, आपण आपली फसवणूक करतो आहोत. असं नाही करून चालणार. लक्षात घ्या, मुलांनाही सामाजिक बांधिलकी. आता आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपण देशाचे नागरिक होणार आहोत, जबाबदार नागरिक होणार आहोत, या समाजाचे घटक बघणार आहोत. आपल्याला व्यक्तिगत नुसतं जीवन जगता येत नाही, व्यक्ती म्हणून जीवन जगता येत नाही, तर आपल्याला समाजाचे घटक म्हणून जीवन जगायचं असतं. आणि म्हणून समाजाची बांधिलकी आपल्याला जोपासणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यासाठी काही सामाजिक काम करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि तशा प्रकारची प्रेरणा देणं
हे शिक्षणाचं काम आहे. तर असंच आपण केलं नाही समजा तर काय होतं लक्षात घ्या की आपण